नवऱ्याने बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावले. त्याला वाटले होते की पत्नी फक्त आराम करत असेल, पण जे दृश्य त्याने पाहिलं ते पाहून त्याचे हातपाय थरथरू लागले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हाताने असं एवढं घृणास्पद प्रकार आणि तोही असा पतीपुरता हादरला. हे ऐकून तुम्ही सुद्धा थरारून जाल. नेमकं बेडरूममध्ये घडलं तरी काय? ही कथा आहे रवीची. साधा शांत स्वभावाचा, एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणारा. लग्नानंतर काही वर्ष दोघांचं आयुष्य अगदी सुरळीत चाललं होतं. पण हळूहळू कल्पनाच्या वागण्यात काहीतरी बदल दिसायला लागला. रवी कामावरून परत आला की कल्पना थकलेली, बोलायला नको, हसायला नको, फोन सतत हातात. पण रवी जवळ आला की लगेच स्क्रीन लॉक. बेडरूममध्ये तरी जणू काही कोणत्या तरी ताणात असावी. रात्री न बोलणं, दिवसा दुर्लक्ष करणं आणि सहजच चिडचिड. रवी स्वतःला समजावत राहिला. कदाचित कामाचा ताण असेल, कदाचित तब्येत बरी नसेल, पण मनात मात्र एक संशय काट्यासारखा टोचत राहिला. एके दिवशी ऑफिसमध्ये लंच ब्रेकच्या वेळी रवीच्या डोक्यात एक विचार चमकला. मी नसलो की घरात नेमकं काय होते? कल्पना एवढी बदलली कशामुळे? या विचाराने तो अस्वस्थ झाला आणि मग त्याने एक निर्णय घेतला. असाच एक निर्णय ज्यामुळे पुढचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. रवीने अत्यंत गुप्तपणे बेडरूमच्या एका कोपऱ्यात छोटा मायक्रो साईज सीसीटीव्ही बसवला. कल्पनाला तर किंचितही खबर नाही. कॅमेरा असा लावला की कुणालाही सहज लक्षात येणं अशक्य. आता रवी कार्यालयात असला तरी मोबाईलवरून कधीही घरातील हालचाली पाहू शकत होता. त्याचं मन धडधड करत होतं. काय कळणार, काय दिसणार, खरंच काहीतरी आहे की मी जास्तच विचार करतोय? दुसऱ्या दिवशी दुपारी कामात असतानाच रवीने सहज मोबाईल काढून बेडरूम मधलं लाईव्ह फुटेज उघडलं. पहिल्यांदा सगळं शांत, कल्पना खोलीत नाही. रवीने पुन्हा मोबाईल खाली ठेवला, पण काही वेळाने त्याला अचानक नोटिफिकेशन आलं. मोशन डिटेक्टेड इन बेडरूम. रवीचे हात थरथरू लागले. त्याने घाईघाईने फुटेज उघडलं. पुढच्या काही सेकंदात जे दिसलं त्याने रवीची दुनिया अक्षरशः उद्ध्वस्त केली. हाताने डोकं धरून बसावं इतका मोठा धक्का होता तो. कल्पना घरात एक अनोळखी पुरुषाला घेऊन आली होती. ते दोघे एकटे आत बेडरूममध्ये. रवीच्या डोळ्यासमोर जे घडत होतं त्याने त्याला अक्षरशः गोठवून टाकलं. त्याच्या आयुष्यातला सर्वात वाईट क्षण आणि सर्वात घृणास्पद दृश्य, ज्याची कल्पना देखील त्याने केली नव्हती, ते त्याच्या प्रत्यक्ष फोनवर त्याला प्रत्यक्ष घडताना दिसत होतं. हे हे काय चाललंय? हे असं कसं शक्य आहे? का? रवी काहीही बोलू शकत नव्हता. त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. तो श्वास रोखून फुटेज पाहत राहिला. प्रत्येक सेकंद त्याच्यावर काटेरी तिरासारखा आदळत होता. रवीचा चेहरा पांढरा पडला. हतबल, राग, दुःख आणि अविश्वास सगळं एकाच वेळी. त्याला आता एकच वाटत होतं, घरी पोहोचायचं आताच, लगेच. रवी वेगाने कारमध्ये बसला. ब्लड प्रेशर वाढलेलं, हात थरथरतात, पण तो थांबला नाही. घरात पोहोचल्यावर त्याने बेडरूमचा दरवाजा जोरात ढकलून उघडला आणि जे पाहिलं त्याने सगळे संशय, सर्व शंका कायमच्या खऱ्या ठरवल्या. कल्पना आणि तो अनोळखी पुरुष रंगेहात पकडले गेले. रवी एक शब्दही बोलू शकत नव्हता. तो फक्त फोन काढून फुटेज दाखवत राहिला. कल्पनाचा चेहरा पांढरा पडला. अनोळखी पुरुष पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण रवी थांबला नाही. हा विश्वासघात होता आणि त्याला उत्तर हवं होतं. घरभर किंचाळण्याचे आवाज, वाद, रडारड, या सगळ्याचा शेवट एकाच गोष्टीत झाला. रवीने ते फुटेज पुरावा म्हणून पोलिसांकडे दिलं. सगळी गोष्ट कायद्यात जाऊन पोहोचली. एक घर, एक प्रेम, एक नातं, सगळं एका गुप्त कॅमेऱ्याच्या फुटेजने तुटून गेलं. आणि शेवटी राहिला तो फक्त एक प्रश्न, विश्वास तुटल्यावर नात्याचा खरा शेवट कुठे होतो?